नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं MMR या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। काल आपण काही गणित बघितले काळकाम वेग या टॉपिकवरचे, तर आज त्याच्या समोरची काही गणित बघणार आहोत। तर चला जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात। एक गणित आहे, ए व बी एक काम 20 दिवसात करतात। ए प्लस बी एक काम 20 दिवसात करतात। बी प्लस सी तेच काम 15 दिवसात करतात आणि सी प्लस ए तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात। तर तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं आपल्याला। एकट्या एचं काम काढायचं आहे। तर सगळ्यात अगोदर मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की दिलेल्या प्रश्नातील दिलेल्या संख्यांचा लसावी हा कामाची राशी दर्शवतो। तर या सगळ्यांचा लसावी काढून घ्यायचा आहे अगोदर। तर सगळ्यांचा लसावी काय आहे, दिलेल्या प्रश्नातली सगळ्यात मोठी संख्या 20, 20 ला 12 न भाग जात नाही, खाली 12 घेतले, जिथपर्यंत काटते तिथपर्यंत काटायचं। 4 पंचे 20, 4 त्रिक 12 आले, खाली 3, 3 ने या 20 ला गुणायचं, 20 त्रिक 60। आता 60 च्या खाली 15 घ्यायचे, 15 ने 60 ला भाग जातो, मग यांचा लसावी आला 60। तर आलेला दिलेल्या संख्यांचा आलेला लसावी हा 60 आहे। तर हा दिलेल्या कामाची राशी दर्शवतो। एकूण काम 60 युनिट, 60 युनिट काम करायला ए प्लस बी ला 20 दिवस लागतात। तर एका दिवसात ते किती काम करतील, 60 भागिले 20, 20 त्रिक 60, म्हणजे एका दिवसामध्ये ते 3 युनिट काम करतील ए प्लस बी। बी प्लस सी 15 चौक 60, म्हणजे ते 4 युनिट काम करतील बी प्लस सी। आणि सी प्लस ए 12 पंचे 60, एका दिवसात 5 युनिट काम करतील। आता ह्या जोडींची इफिशियन्सी निघाली, म्हणजे कार्यक्षमता निघालेली आहे। तर मी म्हटलं होतं की कार्यक्षमता निघाल्याच्या नंतर प्रश्न इथेच अर्धा सुटतो। तर आता समोर बघायचं आहे की या तिघांची आता मिळून समजा याच्यामध्ये आणखी एक वेळेस नोटीस करण्यासारखी गोष्ट, बी बी प्लस 2 वेळेस आलेला आहे, ए 2 वेळेस, सी सी 2 वेळेस, म्हणून 2 कॉमन घेतलं। ए प्लस बी प्लस सी बराबर 4 आणि 3 7, 7 आणि 5 12। ए प्लस बी प्लस सी बराबर 12/2, म्हणजे ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता 6 आली। आता या तिघांची कार्यक्षमता आली, आपल्याला काढायची आहे ए ची। अशी पेयर शोधायची ज्याच्यामध्ये ए नाही आहे। बी प्लस सी ची जर कार्यक्षमता याच्यामधून वजा केली तर आपल्याला ए ची कार्यक्षमता मिळेल। आता बी प्लस सी ची कार्यक्षमता आहे 4 आणि ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता आहे 6। आता बी प्लस सी ची कार्यक्षमता 4 जर आपण या 6 मधून मायनस केली तर ए ची कार्यक्षमता 6 वजा 4, ए ची कार्यक्षमता येईल 2 युनिटची, म्हणजे ए एका दिवसामध्ये 2 युनिट काम करतो। तर त्याला करायचे की त्या एकूण 60 युनिट काम करायचे आहे। 60/2, म्हणजे त्याला एकूण किती दिवस लागतील, बे 6, म्हणजे 30 दिवस ए ला काम लागतील। तेच काम करायला ए ला 30 दिवस लागतील। तर अशा प्रकारचं हे गणित आहे। काय केलं, दिलेल्या प्रश्नातल्या संख्यांचा लसावी घेतला आणि ते एकूण काम पकडलं आणि ए प्लस बी ची कार्यक्षमता 3 काढली, बी प्लस सी ची 4 आणि सी प्लस ए ची कार्यक्षमता 5, तिघांची बेरीज केली। याच्यामध्ये 2 वेळेस होतं म्हणून याला 2 कॉमन बाहेर काढला आणि याला 2 न भागल्याच्या नंतर ए प्लस बी ची कार्यक्षमता 6 आली आणि ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता आल्याच्या नंतर त्याच्यामधून बी प्लस सी ची कार्यक्षमता वजा केल्याच्या नंतर आपल्याला ए ची कार्यक्षमता मिळाली आणि एकूण जे युनिट काम होतं त्या युनिट कामला आपण त्यात ए च्या कार्यक्षमतेने भागले तर ए ला लागणारे दिवस आपल्याला 30 मिळाले। तर असेच गणित आहेत समोर। आणखी एक गणित बघूयात, याच्यामधले एक काम 25 दिवसात पूर्ण करतो। ए एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो। दोघांनी 5 दिवस काम केल्यानंतर, आता दोघे मिळून ए प्लस बी मिळून या दोघांनी 5 दिवस काम केले, 5 दिवस काम केले व नंतर ए ने काम सोडून दिले। मग नंतर ए ने काम सोडले, ए ने काम सोडले, तर उर्वरित काम करण्याला बी ला किती दिवस लागतील, म्हणजेच उर्वरित काम करण्यास बी ला किती दिवस लागेल। बघा, याच्यामध्ये ए ची कार्यक्षमता दिलेली आहे, बी ची ए ला किती दिवस लागतात दिलेले आहे, बी ला किती दिवस लागतात ते दिलेले आहे। आता दोघंही मिळून 5 दिवस काम करतात आणि त्याच्यानंतर ए काम सोडून जातो आणि उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल असं विचारलंय आपल्याला। तर याला काढण्यासाठी प्रश्नात दिलेल्या संख्यांचा लसावी काढायचा, म्हणजे एकूण कामाची राशी होईल
एचं 1 दिवसात एला 25 दिवस लागतात, बीला 20 दिवस लागतात. या दोघांचा लसावी होईल 25. सगळ्यात मोठी संख्या 25 आहे. 25 भागिले 20, 5 चोक 20, 5 5 25. जिथपर्यंत काढते तिथपर्यंत काढलं. खाली आलेली 4 संख्या आहे, मूळ संख्येला गुणायचा. 25 चोक 100 म्हणजे यांचा लसावी आला 100. आता एकूण काम आपल्याला मिळालेलं आहे 100 युनिटचं. 100 युनिटचं काम मिळाल्याच्या नंतर एची कार्यक्षमता काढून घेऊ. 100 भागिले 25, 25 चोक 100. ए 1 दिवसात 4 युनिट काम करेल आणि 25 भागिले 20, 100 भागिले 20, 20 5 100. ही बीची कार्यक्षमता आणि हे एची कार्यक्षमता. आता दोघांनी मिळून, आता हे एका दिवसाचं काम आहे, दोघांनी मिळून 5 दिवस काम करायले. म्हणजे एका दिवसामध्ये 4 5 9 काम करायले आणि दोघे मिळून 5 दिवस काम करायले. 9 गुणिला 5 म्हणजे एका दिवसाचं यांच्या दोघांचं काम 5 अधिक 4 9 आणि 5 दिवस काम करायले म्हणून गुणिले 5. 9 5 45. म्हणजे काय होईल, 100 पैकी 45 युनिट काम हे संपलेलं आहे. तर आता उर्वरित जे काम आहे 100 पैकी 45 जर गेले तर उरले 55. हे 55 काम आहे हे एकटा बी करायला. तर त्या बीला किती दिवस लागतील हे काढायचं आहे आपल्याला. तर आता हे उर्वरित काम 55 आहे आणि बीची कार्यक्षमता एका दिवसाची 5 आहे. एकूण काम, उरलेलं काम 55 भागिले बीची कार्यक्षमता 5, तर 11 5 55 म्हणजे बीला उर्वरित काम करायला 11 दिवस लागतील. हे अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो. आता याच प्रकारचं एक गणित आहे दुसरं. आता हे तर झालं की दोघांनी मिळून 5 दिवस काम केलं. तर समोरचं एक गणित आहे बघा. ते गणित ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी ए काम सोडून गेला. 5 दिवस आधी ए काम सोडून गेला. तर बी ने उर्वरित काम पूर्ण केले. तर बी ने एकूण किती दिवस काम केले. आता बघा, आदल्या प्रश्नांमध्ये आपण अगोदरच्या प्रश्नांमध्ये हे बघितलं की ए आणि बी अगोदरच मिळून काही दिवस काम पूर्ण करतात. पण या प्रश्नामध्ये दोघांनी काम सोबत करायला सुरुवात केली आणि काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी ए काम सोडून गेला. तर उर्वरित काम बी ने पूर्ण केले. तर बी ने एकूण किती दिवस काम पूर्ण केले म्हणजे ए सोबत केलेले काम आणि एकट्याने केलेले काम. आता हे सगळं जर आपल्याला काढायचं असेल तर दिलेल्या प्रश्नातल्या ज्या संख्या आहेत काय आहेत, ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो आणि बी 15 दिवसात पूर्ण करतो. आता बघा, याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे गणितामध्ये. तर बघूया सोप्या पद्धतीने याला कसं सोडवता येईल. या दोघांचा लसावी म्हणजे एकूण कामाची राशी दर्शवेल. या दोघांचा लसावी किती येईल, 10ला मोठी संख्येमध्ये 15, 15ला 10 भागायचं. जिथपर्यंत काढते तिथपर्यंत कटायचं. 5 2 10, 5 3 15. खाली आलं 2, 2 न 15ला गुणायचं. 15 2 30 आला लसावी यांचा 30. एकूण काम झालं हे. एकूण 30 युनिट काम करायचं आहे. ए 10 दिवसामध्ये 30 युनिट काम करतो म्हणजे एका दिवसामध्ये 3 युनिट काम करेल. आणि बी 30 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये 30 युनिट काम करतो म्हणजे हे 2 युनिट एका दिवसामध्ये करेल. आता काय व्हायला बघा की ए काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी काम सोडून जातो आहे. म्हणजे उर्वरित जे 5 दिवस आहेत नंतरचे, त्या 5 दिवशी एकट्या बी ने काम केलं असेल. म्हणजे काय होईल बघा की दोघांनी काम सुरू केलं आणि ए 5 दिवस आधीच काम सोडून गेला
तर त्या 5 दिवस कोण काम करणार आहे? बी काम करणार आहे. बी एका दिवसात किती काम करतो? 2 काम करतो. मग ते 5 दिवस काम एकटा बी करायला म्हणजे 2 गुणिले 5 किती व्हायले? 5 दुने 10 दिवस. आता 10 दिवस एकट्या बी ने केले आणि 10 काम एकट्या बी ने केले आणि उरलेले काम हे दोघे सोबत मिळून केले असतील. मग काय होईल? या 30 मधून हे 10 जर गेले तर उरलेलं काम किती आहे? 30 वजा 10 बरोबर 20 उरलेलं हे काम आहे. आता हे उरलेलं काम दोघं मिळून केलेले असेल म्हणजेच दोघे मिळून किती दिवस किती काम करतात एका दिवसामध्ये? 5 युनिट काम करतात. 3 आणि 2 5 युनिट काम करतात. मग या 20 ला या 5 ने भागलं तर काय उत्तर येईल? 4 दिवस. 4 दिवस दोघेही मिळून काम केले. आता बघा हे 4 दिवस दोघे मिळून केले आणि हे एकटा बी जो आहे तो 5 दिवस आगाऊचे करतो आहे. हे 4 आणि हे 5 आणि हे 4 एकूण 9 दिवस बी काम करेल आणि ए किती दिवस काम करायला? त्याच्यासोबत 4 दिवस काम करायला. बी 9 दिवस काम करायला आणि ए किती दिवस करायला? 4 दिवस. तर हे अशा प्रकारचे गणित अगदी सोप्या पद्धतीने याच्या पुस्तकामध्ये दिलेले एक्सप्लेनेशन फ्रॅक्शन मेथडनं खूप लांबलचक दिलेलं आहे आणि समजण्याला थोडंसं अवघड जातात. म्हणून ह्या लसावी पद्धतीनं जर असे गणित सोडवले तर एकदम सोपे जातात. ए एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. 10 दिवस काम केल्यानंतर ए काम सोडून निघून गेला आणि उर्वरित काम बी ने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा बी तेच काम किती दिवसात पूर्ण केले? आता काय व्हायला बघा, ए काही दिवस काम करायला 10 दिवस काम करायला आणि त्याच्यानंतर तो सोडून राहिला. म्हणजे काय व्हायला? ए काही दिवस एकटा काम करायला ते सोडल्याच्या नंतर उर्वरित काम जे आहे ते बी ने 35 दिवसातच पूर्ण केलं. तर पूर्ण जे काम आहे ते बी ला किती दिवस लागतील पूर्ण करायला असं काढायचं आहे आपल्याला. तर काय होईल? ए 80 दिवसात पूर्ण करतो आणि दुसरी जी संख्या आहे प्रश्नात दिलेली बी ने 35 दिवसात पूर्ण केले उर्वरित काम. मग बीचं जे आहे ते 35 घेतलं आपण. या दोघांचा दिलेल्या प्रश्नातल्या संख्यांचा लसावी हा कामाची राशी दर्शवतो असं मी सांगितलं होतं. तर 80 भागिले 35 5 7 35 आणि 5 1 5 5 6 30 16 85 ठीक आहे. तर हे खाली जी संख्या आलेली आहे याने याला गुणायचं. 7 8 56 म्हणजे यांचा लसावी किती आला? 560 आला. तर यांचा लसावी 560 युनिट आहे. म्हणजेच काय होईल? एकूण काम 560 पकडूयात आपण आणि ए 80 दिवसात पूर्ण करायला म्हणजेच काय होईल? ए 80 दिवसात 560 काम करायला तर एका दिवसात किती करेल? 8 7 56 एका दिवसात 7 युनिट काम करेल. आता हे 7 युनिट काम किती दिवस करतोय? तो 10 दिवस करतोय. म्हणजेच काय? 7 गुणिले 10 एकूण काम ए न केलेलं काम किती आहे? 7 10 70 काम आहे. आता 560 पैकी 70 काम ए न पूर्ण केलं म्हणजेच काय होईल? 560 वजा 70 हे केले तर 490 काम शिल्लक राहिलं. आता हे 490 काम शिल्लक राहिलेलं आहे ते बी न 35 दिवसात पूर्ण केलं म्हणजेच भागिले 35 दिवसात पूर्ण केलं. म्हणजेच बी ची कार्यक्षमता आता निघेल. आता 5 7 35 5 9 45 5 8 40 7 1 7 7 4 28 म्हणजेच काय होईल? बी ची जे कार्यक्षमता आहे बीला जे बीची जी कार्यक्षमता आहे ती 14 आली. आता बी ची कार्यक्षमता 14 आल्याच्या नंतर त्याला पूर्ण एकूण काम किती करायचं आहे? 560 काम करायचं आहे. बी ची कार्यक्षमता 14 निघाली इथे. आता 560 छेदात जर एकूण कामाला जर आपण त्याच्या एकूण कार्यक्षमतेनं भागले तर त्याला एकूण लागणारे दिवस निघतील. 14 चोक 56 म्हणजे बी ला एकूण किती दिवस लागतील? 40 दिवस ते काम पूर्ण करायला लागतील एकट्याला. बघा ए एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. 10 दिवस काम केल्यानंतर ए काम सोडून निघून गेला आणि उर्वरित काम बी ने 35 दिवसात पूर्ण केले. म्हणजे काय होईल? याच्या दोघांचा लसावी एकूण काम पकडला 560 भागिले 80 ए ची कार्यक्षमता 7 आली. 7 युनिट एका दिवसात करायला आणि तो 10 दिवस काम करायला म्हणजे एका दिवसाचे 7 आणि 10 दिवसाचे 70 युनिट काम ए ने पूर्ण केले आणि तो काम सोडून गेला. 70 युनिट 560 मधून 70 गेले तर 490 युनिट काम शिल्लक राहिलं आणि हे 490 युनिट बी ने 35 दिवसात पूर्ण केले. म्हणजे बी ची कार्यक्षमता किती आली? 490 भागिले 35 14 युनिटची बी ची कार्यक्षमता आली. आता बी एका दिवसामध्ये 14 युनिट काम करतो तर त्याला करायचे किती काम आहे? 560 भागिले 14 जर केलं तर 40 दिवस ही बीला लागणारे दिवस आहेत एकूण काम. समजलं? अशा प्रकारचे जे गणित आहेत हे पुस्तकामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत आणि सोडवायला कठीण जातात. तर हेच गणित अशाच प्रकारचे सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या व्हिडिओची अपडेट मिळत राहील. धन्यवाद.